कसं आहे, कारण त्यांना रामायण माहित नाही. आता छोटा भीम नावाची एक सिरियल आहे. हो तुम्ही लहान मुलांना विचारा, त्यांना भीम म्हणजे तो छोटा भीमच वाटतो. हो पण भीम कोण होतं हे त्यांना माहित आहे का? कोणी सांगेल? त्यांची आई सांगेल, आजी सांगेल, काकू सांगेल, घरात जर कोणीच नाही आहे तर ते सांगतील कोण त्यांना? जेव्हा मुसलमानांचं आक्रमण झालं, तुमची तर भाषाही बदलून गेली होती. छत्रपती शिवाजी महाराजांचा जेव्हा जन्म झाला तेव्हा तर तुमच्या भाषेमध्ये सुद्धा अरबी शब्द आले होते. आता संस्कृतीवर गप्पा मारतोय म्हटल्यावर भाषेचा प्रश्न आलाच. आणि आता सध्या हिंदी, मराठी आणि वरचे सगळे वाद सुरू आहेत. तर तो काय एक विषय आहे आणि त्यावर आपलं काय मत आहे? ॲक्च्युली तुम्हाला खरं सांगू का, आपल्या संस्कृतीमध्ये पहिलेच्या काळी हळदी कुंकू व्हायचे. काय कारण होतं हळदी कुंकू व्हायचे? 4 बायांनी एकत्र यावं, थोडं त्या मोहल्ल्यात राहणाऱ्या त्या समाजातल्या प्रत्येक घटकांनी एका घरी एकत्र यायचं. त्या हळदी कुंकाच्या निमित्ताने कृपा करून गाईला शिजलेलं अन्न देऊ नका, गाईंना एक पोळी सुद्धा. नमस्कार मित्रांनो, मुद्रा पॉडकास्टवर मी ऋतुजा तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते आहे. आज आपण ज्यांच्याशी गप्पा मारणार आहोत ते आहेत प्रसन्न पातुरकर सर, आणि ते गौरक्षण सभेचे सचिव आहेत. सोबतच BJPचे शहर उपाध्यक्षही आहेत. तर चला आणि त्यांना वेलकम करूयात आणि त्यांच्याशी गप्पा करूया. तर आता सध्याचा जो सगळ्यात महत्त्वाचा आणि सगळ्यांना भेडसावणारा प्रश्न मी आपल्याला विचारू इच्छिते, विभक्त कुटुंब पद्धती आणि संयुक्त कुटुंब पद्धती. आता नवीन जनरेशनला वेगळं राहायला आवडतं आणि जे थोडे आमचे वडीलधारे आहेत त्यांना एकत्र राहायला आवडतं. तर मी दोघांचीही भूमिका आपल्याकडून ऐकायला मला आवडेल. तुम्ही सगळ्यात पहिले तर एक लक्षात घ्यायला पाहिजे की 800 वर्षाच्या मुस्लिम आक्रमणानंतर आणि 150 वर्षाच्या इंग्रजांच्या सत्तेनंतर भारतीय हिंदू समाज जर टिकला तर याचं सगळ्यात मोठं कारण होतं की हा संयुक्त परिवारात राहतो. कुटुंब हे संयुक्त हा आमचा स्थायी भाव आहे. काळानुरूप बदल होत गेले आहे. लोकांना वेगळं राहायचं आहे. तुमच्या पिढ्यांमधले अंतर आहेत. पण या सगळ्या गोष्टी जेव्हा समाजासमोर आल्या, आम्ही तर स्वीकारलं की आम्ही वेगळं राहायला पाहिजे, नवीन पिढीला नवीन आहे. पण त्याच्या काही समस्या तुमच्या समोर यायला लागल्या. विभक्त कुटुंब झाल्यामुळे तुम्ही एकटे पडले. एकटे म्हणजे कसे पडले की तुम्हाला पहिल्यांदा, तुम्ही जेव्हा संयुक्त कुटुंबामध्ये राहायचे तेव्हा एखादी समस्या जर आली तर ती समस्या सोडवण्यासाठी तुमच्याकडे पर्याय उपलब्ध राहायचे. तुमचे भाऊ, काका, मामा, दादा सगळे राहायचे. आता संयुक्त कुटुंब नाही आहे. तुम्ही मायक्रो कुटुंबामध्ये आले. एकच पोरगा आहे, 2च पोरं आहे आणि आई बाबा आहे. आई बाबा दोघंही नोकरी करतात आहे. मुलांकडे लक्ष द्यायला कोणी नाही आहे. सगळ्या गोष्टींमधनं ज्या समस्या आता निर्माण व्हायला लागल्या आहेत त्या तुम्हाला आता दिसायला लागल्या. मायक्रो कुटुंब वाईट असतं हा त्याचा अर्थ नाही आहे. आम्ही वेगळे राहून सुद्धा संयुक्तिक राहू शकतो. आम्ही परिस्थितीनुरूप जर आम्ही वेगळे होणार असू, आमचे घर छोटे होणार असतील तरी आम्ही वेगळे राहून सुद्धा संयुक्तिक एकत्र कुटुंब राहू शकतो. आम्ही महिन्यातनं एकदा, 2 महिन्यातनं एकदा, आम्ही हप्त्यातनं एकदा एकमेकांच्या घरी जाऊ शकतो, भेटू शकतो, एकमेकांना समस्या सांगू शकतो. या अशा प्रकारे तुम्ही या पुन्हा तुटलेल्या घरांना जोडण्याचा प्रयत्न करू शकता. म्हणजे एकत्र जर जमत नसेल राहायला, पण नात्यांमध्ये दुरावा नको. कारण तुम्ही आता पहा, तुम्हाला मी कितीतरी उदाहरणं देतो की तुमच्या एखाद्या परिवारात जर कोणाला हॉस्पिटलाइज करण्यात आलं तर असे कितीतरी परिवार आहेत की दिवसभर बसायलाही कोणी नाही त्यांच्याकडे. नातेवाईक नाही या. तुमचे एकटे पडल्यामुळे एकमेकांबद्दलची आपुलकी कमी झालेली आहे. आणि या सगळ्याचं रिफ्लेक्शन जे आहे ते तुम्हाला आता दिसून राहिलं. कितीतरी लोक असे आहे की तुमचं करोडपती लोक आहेत, हॉस्पिटलमध्ये भरती आहे, पण त्यांना सांभाळायला, पाहायला, त्यांच्याकडे लक्ष द्यायला कोणी नाही. या सगळ्या गोष्टींचे जे बॅड इफेक्ट्स आहे हे संयुक्त कुटुंब तुटल्यामुळे तयार.
पण आपल्याला याचं ताळमेळ काय साधता येईल? कारण आता काही-काही लोकं त्यांचे जॉब्स बाहेर असतात किंवा काही-काही लोकांना एकत्र यासाठी पण राहणं होत नाही. काही विदेशात पण असतात. काही आपल्याच देशात राहून पण दुसऱ्या-दुसऱ्या शहरांमध्ये राहतात. नाही, मग ही समस्या गृहीत धरूनच आम्हाला समोरचे प्लॅनिंग करावे लागते. आता तुम्ही कुटुंब, मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे कुटुंब छोटे होणं हे वाईट नाही आहे. कुटुंब विभक्त होणं हे वाईट आहे, लक्षात घ्या. कुटुंब छोटे होणं आणि कुटुंब विभक्त होणं याच्यात अंतर आहे. आपण विभक्त होत चाललेलो आहे. आपण एकमेकांच्या पेक्षा दूर चाललेला आहे. मुलगा अमेरिकेला गेला असेल, पण तुमचा भाऊ तर शहरात असेल ना. हो. तुमचा तुमची मुलगी लग्न होऊन दूर गेली असेल, पण तुमची बहीण तर शहरात असेल ना. आम्ही हा विचार करायला पाहिजे, की आम्ही मुलांपासून दुरावतो आहे, पण त्याच्या पहिले आम्ही आमच्या नातेवाईकांपासून दुरावलो आहे. हा जो दुरावा आहे, हा विभक्त कुटुंब आहे. आपल्याला जर या सगळ्या ह्याच्यातनं मार्ग काढायचा असेल, तर आम्हाला सर्वात पहिले आमचे नातेवाईक जोडावे लागतील. आम्ही भलेही छोट्या फ्लॅटमध्ये, छोट्या परिवारामध्ये राहत असू, वेगळे राहत असू, आम्ही हे ठरवावं लागेल आम्हाला, की आम्हाला महिन्यातनं एकदा, 2 महिन्यातनं एकदा एकत्र यावं लागेल. भाऊ-बहिणींना एकत्र यावं लागेल. एकमेकांच्या गरजा, एकमेकांचे विचार, एकमेकांच्या समस्यांना समजून घ्यावं लागेल आणि आम्हाला समोर जावं लागेल. आमचे मायक्रो परिवार, एक एक मुलगा, एक मुलगी, 2 मुलं, याच्यामुळे तर परिवार मायक्रो झालेच आहेत. पण आता याच्यातनं समस्या कशी सोडवता येईल? तर याच्यातनं समस्या सोडवताना, की जे आमचे नातेवाईक आहे, जे आमचे मित्र आहे, जे आमच्याबरोबर आमचं आयुष्य वाढलेलं आहे, आम्ही अशा लोकांना एकत्र एकत्र येण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. आमचे विभक्त झालेले कुटुंब पुन्हा एकत्र आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आमची गल्लत कुठे होते आहे, की आम्ही छोटे घरं म्हणजे फक्त असं समजताय, की नवरा, बायको आणि मुलगा. हा सगळ्यात मोठी समस्या हीच आहे. कुटुंब म्हणजे नवरा, बायको, मुलगा नाही. कुटुंब म्हणजे आजीपासनं नातेवाईकांपर्यंत सगळे. हे सर्वजण कुटुंबामध्ये येतात. तर तुमचे मुलं जर बाहेर शिकायला गेले असतील, तुमचे मुलं जर बाहेर नोकरीला गेले असतील, तरी तुमचे नातेवाईक शहरात आहे, लक्षात घ्या. आजूबाजूच्या शहरात असतील, बाहेरच्या गावात असतील. तुम्ही त्या लोकांना एकत्र आणून पुन्हा कौटुंबिक विस्तार मांडू शकता. आता आपल्याकडे हिंदू संस्कृतीवर आपण बोलतोय, विभक्त संयुक्त कुटुंबाबद्दल आपण बोलतोय. आधी कुटुंबामध्ये एकेकाला 8-8, 9-9 भावंडं राहायची. ती कमी होता होता आता 2 वर आली आहे. आता सध्या 1 आणि नवलैकाला जे मिळतं, जे आत्ताचं नवीन नवीन 1-2 वर्ष आधीची जी जोडपी आहेत किंवा 3 वर्षाच्या आधीची जोडपी आहेत, ते म्हणतायत की आम्हाला आता बाळच नको. तर हा जो प्रश्न आहे किंवा ही ही जी समोर येणारं मला संकट वाटतंय इथे, तर हे कसं म्हणजे त्यांना कसं समजवायचं कारण त्यांचं असं म्हणणं आहे, की पुढच्या काही वर्षांमध्ये भारतात राहायला जागा राहणार नाही. एक चांगलं वातावरण राहणार नाही. त्यामुळे आम्ही तो विचार करत नाही आणि पोल्युशन वाढतंय. हे पहा, तुम्हाला एक गंमत सांगू का मी? तुम्ही आपण 1947 मध्ये स्वतंत्र झाल्यानंतर सगळ्यात मोठ्या जर काही गोष्टी घडल्या, तर काही विषय तुमच्या मनावर बिंबवण्यात आले. आता हे कोणते विषय आहे? एक तर विषय आहे तुमचे राहायला जागा नाही आहे, लोकसंख्या वाढते आहे. दुसरे विषय आहे तुम्हाला खायला मिळणार नाही. तिसरा विषय आहे, की तुमच्या मुलांचे जास्ती मुलं झाले तर तुम्हाला शिक्षणाचं काय करणार? ते शिकतील कसे? या गोष्टींमुळे काय झालं, की याला सरकारी कायद्यामध्ये बसवण्यात आल्यामुळे एकच एकच मूल, 2च मुलं, हम दो हमारे दो, या सगळ्या गोष्टींना जेव्हा सरकारी मुलांना सजवण्यात आलं, तर कालांतराने आमच्या मनावर आमच्या मनावर दडपणात केलं. तो एक प्रश्न, म्हणजे ते ते आम्ही त्याला स्वीकारायला लागलो त्या सगळ्या गोष्टी. आम्ही काय स्वीकारायला लागलो? तर आम्ही हे स्वीकारायला लागलो, की हो, हे बरोबर आहे, की माझ्याकडे जर माझे मुलं 4 असतील, तर मी त्यांना खायला काय देईल? पण हा प्रश्न मुसलमानांना नाही पडला का हो? हा जो मुलांचा प्रश्न आहे, हिंदूंनी जे 4 2 मुलांवर आपल्याला हे केलं, थांबवलं, तर हा प्रश्न मुसलमानांना नाही पडला का?
मुसलमानांचे 1चे 2, 2चे 4, 4चे 10, 10चे 20, 20चे 40, एक बाईच्या 4 बायका होतात आहे. त्यांना नाही वाटत का की आमचे मुलं खातील कसे? त्यांना नाही वाटत का आमचे मुलं काम कसे करतील, शिकतील कसे? मग आम्ही या सगळ्या गोष्टी स्वीकारल्यानंतर आमच्या समोर काय आहे, तर आमची लोकसंख्या कमी होऊन राहिली. आम्ही हे स्वीकारलं कारण आमचा देश आहे. आम्हाला असं वाटत होतं की आमच्या देशामधल्या सुविधा वाढल्या पाहिजे म्हणून लोकसंख्या आम्ही कमी केली. पण आम्ही जेव्हा लोकसंख्या कमी केली तेव्हा आमची डेमोग्राफी कमी झाली. आमची लोकसंख्या कमी झाल्यामुळे आमच्यासमोर समस्या येत गेल्या. आम्हाला पहिले आत्या, मावशी, काकू, काकी या सगळ्या होते. आपल्या ज्या पिढीबद्दल आपण बोलतोय त्यांच्याजवळ कुठे आत्या आहे, कुठे मावशी आहे, कुठे काकी आहे? त्यांचे परिवार मायक्रो झाल्यामुळे कितीतरी नातेसंबंध संपलेले आहे. आणि या सगळ्याचा उद्देश हा होता. होऊ शकते माझ्या या वाक्याला कोणी वेगळ्या अर्थाने काढेल, पण मी तर म्हणेल हे प्लॅनिंगनी करण्यात आलेलं आहे. तुम्हाला 4 वरनं 2 वर आणलं, 2 वरनं 1 वर आणलेलं आहे. तुमच्या डोक्यामध्ये भरून दिलेलं आहे की तुमचे पोरं शिकू नाही शकणार, खाऊ नाही शकणार, काम नाही करू शकणार. पण या सगळ्या गोष्टी फक्त हिंदूंच्याच मनात का आल्या? हिंदूंच्याच मनात ही भीती का टाकण्यात आली? हे पूर्ण त्यावेळेचं षडयंत्र आहे. मला असं वाटतं की 800 वर्षाच्या मुसलमानांच्या मुसलमानांच्या राज्यामध्ये जे साध्य नाही झालं ते या 75 वर्षाच्या स्वातंत्र्याने साध्य करून दिलं. तुम्ही हारले, आक्रमणकार्यांची हारलं नाही, आम्ही स्वतःच्या सुखांसाठी हारलेलो. म्हणजे जे नियम आपल्याकडे भारतात लागतायत ते फक्त हिंदू फॉलो करतायत असा याचा अर्थ आहे का? हिंदूंसाठीच आहे. नियम भारतात लागता येत नाही. तुम्ही अभ्यास करा, तुम्हाला लक्षात येईल. हे नियम बनलेच फक्त हिंदूंसाठी आहे. हिंदू तर फॉलो करणारच आहे कारण त्याचा देश आहे, त्याची मातृभूमी आहे, त्याची ही जागा आहे. त्याला आपल्या देशासाठी काम करायचं आहे, त्याला आपल्या धर्मासाठी काम करायचं आहे. तर तो या सगळ्या गोष्टींना जाणार आहे. तो देशासाठी काही पण करायला तयार आहे. पण मुसलमानांनी यांना कधी देशच नाही म्हटलं, ते आक्रमणकारी आहे. त्यांनी तुमचे कोणतेच कायदे स्वीकारले नाही. तुम्ही त्यांच्यासाठी वेगळे कायदे बनवले, तुम्ही त्यांच्यासाठी वेगळ्या व्यवस्था तयार केल्या. तुमचे मंदिरं सरकारने घेतले. तुमचे मोठे मोठे मंदिरं जे आहेत ते सरकारच्या अधीन आहे. कोणती मस्जिद सरकारच्या अधीन आहे सांगा मला? कोणता चर्च सरकारच्या अधीन आहे सांगा मला? तुम्हाला पद्धतशीरपणे या मानसिकतेत आणलं की तुम्ही कमजोर व्हायला पाहिजे, मानसिक कमजोर व्हायला पाहिजे, जेणेकरून तुमची लोकसंख्या कमी होईल. आणि तुमची लोकसंख्या कमी झाली तर तुमच्या देशावर, तुमच्या मनावर, तुमच्या याच्यावर राज्य करणं सोपी जाईल. मग आता आपली जी आत्ताची जनरेशन आहे तिने आपलं भारतीय म्हणा किंवा हिंदू जी आपली वाटचाल आहे तिला जर आपल्याला जशी आईवडील जगायचे तसं जर आपल्यालाही त्याच वाटचालीवर जायचं आहे आणि तसंच जगायचं आहे तर त्यासाठी सर्वप्रथम काय करावं लागेल? तेव्हा तुम्हाला सांगतो मी, तुम्हाला जर असं वाटत असेल की तुमचे मुलं हे संस्कृतीशी जवळीक साधून राहिले पाहिजे, तुमचे मुलं देवधर्म करणारे राहिले पाहिजे, तर तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा स्वतःच्या घरचं देवघर जिवंत करावं लागेल. तुमच्या घरात जर देवघर जिवंत आहे, तुमच्या घरात जर संध्याकाळचा दिवा लागतोय, तुमच्या घरात जर देवाला नमस्कार रोज केला जातो आहे, तर तुमच्या मुलांना संस्कृतीशी निगडीत ठेवणं सोपी जाणार आहे. पण तुमच्या घरचे जर देवघर बंद झाले असतील, तुमच्या घरच्या जर व्यवस्था कोलमडल्या असतील, तुमच्या व्यवस्था कोलमडल्याचा अर्थ हा आहे की नवरा बायको नोकरी करतात आहे, संध्याकाळी सगळेजण एकत्र येतात, लॉजिंग बोर्डिंग सारखे राहतात, सकाळी पुन्हा आपापल्या कामाला चालले जातात. ही व्यवस्था जर तुम्हाला तोडायची असेल तर तुम्हाला सर्वांना एकत्र येऊन काम करावं लागेल, संवाद साधावा लागेल, मुलांना सत्य सांगावं लागेल, मुलांसमोर हिंदूंबद्दल, संस्कृतीबद्दल, सणावाराबद्दल, पुराणाबद्दल माहिती द्यावी लागेल. त्यांना हे समजून सांगावं लागेल. तुमच्या आमच्या पिढीला आजी सांगणारी होती, आजोबा सांगणारे होते. आताच्या पिढीला ना आजी आहे ना आजोबा आहे. त्याच्यामुळे जे काही त्यांना माहिती आहे ते गुगल सर्चवर माहिती आहे. ज्या गोष्टी ते समजतात आहे, तर आमच्यासारख्या काही लोकांना, तुमच्यासारख्या काही लोकांना हा विषय लोकांपर्यंत पोहोचवावा लागेल. आई वडिलांना 24 7 दिवस काम करत असताना जो एक रविवार त्यांना मिळतोय तो परिवाराबरोबर घालवावा लागेल. आणि नुसता परिवाराबरोबर न घालवता तो संयुक्तिक परिवाराबरोबर आपल्या भावाकडे, आपल्या बहिणीकडे, आपल्या आत्याकडे, आपल्या मामाकडे जावं लागेल. आणि हा पूर्ण जसा तुटत चाललेला गाडा आहे हा तुम्हाला पुन्हा एकत्र आणावा लागेल.
सर याच्यावर आणखी एक खूप गंभीर प्रश्न असा आहे की खूपदा आई किंवा वडील दोघांना नोकरी करणं हे सध्याची गरजही होते आहे, कारण खर्च वाढत आहेत. मान्य आहे की गरजाही वाढत आहेत आणि सॅटिस्फाईड कोणीच नाहीये. पण हे पण एक कारण आपल्याला लक्षात तर घ्यावं लागेल, कारण गरजा वाढल्यामुळे इन्कम सोर्सही दोघांकडून येणं गरजेचं वाटतंय. नाही नाही, मान्य आहे. मला काय म्हणायचं आहे की आजच्या परिस्थितीमध्ये जर गरजा वाढतात आहे, तुम्हाला नोकऱ्या करायच्या आहे, तुम्हाला घराच्या बाहेर जायचं आहे, सगळं मान्य आहे. पण हे सगळं करत असताना तुम्हाला संस्कृती टिकवावी लागेल. हे सगळं करत असताना तुम्हाला घर टिकवावं लागेल. हे सगळं करत असताना तुम्हाला नातेसंबंध टिकवावे लागतील. हे सगळं करत असताना तुम्हाला आपले मित्र परिवार टिकवावं लागेल. हे जर तुम्ही हा संतुलन जर तुम्ही साधू नसाल शकत, तर तुम्ही स्वतः पण याच्यातनं बाहेर येऊ नाही शकणार आणि येणारी पिढी पण ह्याच्यातनं कधीच बाहेर येणार नाही. आम्ही आम्ही हे ठरवतो की आम्हाला आम्हाला वेळ नाही, आम्हाला वेळ नाही, आम्हाला वेळ नाही. तुम्हाला तुमच्या मुलांशी बोलायला जर वेळ नसेल तर तुमची नोकरी काय कामाची आहे? तुम्हाला तुमच्या परिवाराशी बोलायला वेळ नसेल तर तुमचे कामधंदे काय कामाचे आहे? तुम्ही शेवटी पैसा कमवता कशाला आहे? आणि प्रत्येक गोष्टीची एक लिमिट आहे. कुठेतरी थांबावं लागणार आहे. कुठनं तरी या विषयाला समजून घ्यावं लागणार आहे. तुम्ही ज्या मुलांसाठी पैसे कमवून राहिले त्या मुलं बाहेर शिकायला चालले, ते काय करतात आहे, काय नाही करतात आहे, त्यांचे मित्र कोण आहे, त्यांचे हे कोण आहे, हे तुम्हाला माहीतच नाही आहे. तुम्ही स्वतःच्या हातून स्वतःचे परिवार उद्ध्वस्त करून राहिले. आणि आत्ता तुमचा सांगितलेला मुद्दा माझ्या लक्षात नक्कीच आला. पण जी जेनझीज म्हणतात म्हणजे आत्ताची जी जनरेशन आहे, ते आई-वडिलांनाही का कुणास ठाऊक, पण आई-वडिलांना जेव्हापासून मित्र म्हणून घ्या, हा एक संकल्पना जेव्हापासून सुरू झाली आहे, तर त्यांचं असं असतं की अ, ही माझी स्पेस आहे, हा माझा वेळ आहे, स्वतःचं दार, रूमचं दार बंद करून बसणार आणि आई-वडिलांना खूपदा मानसिक धक्का बसतो या सगळ्या गोष्टींमधून, की माझीच मुलगी, माझाच मुलगा आणि मला म्हणतोय, की मला माझी स्पेस हवी आहे. अगदी 11वी-12वीतल्या मुलांचा हा सगळा घोळ त्यांनी घातलेला आहे. त्यांच्या सगळ्यांसाठी जेव्हा आपण संस्कार आणि ह्या सगळ्या गोष्टींचं, आता ते तर मोठे झालेले आहेत. जे लहान आहेत त्यांच्यासाठी आपण काहीतरी करूया. पण त्यांच्यासाठी काय? नाही, नाही. प्रश्न असा आहे की हे सगळं जे आपण बोलतोय की त्यांना मुलांना जर आता आई-वडिलांची पासनं स्पेस पाहिजे आहे. तर या सगळ्याचं मूळ आहे की आपण आपल्या आई-वडिलांपासून स्पेस तयार केली आहे. आपण आपल्या आई-वडिलांपासून दूर झालो आहे. म्हणून आपले मुलं आपल्यापासून दूर होण्याचा प्रयत्न करतात आहे. हे वातावरण असंच राहणार आहे. वातावरण बदलणार नाही आहे. आम्हाला बदलायचं आहे मानसिकतेला. आम्हाला बदलायचं आहे मुलांच्या विचारांना. तुम्ही मला सांगा तुमच्या मुलाबरोबर तुम्ही केव्हा म्हणजे जे जे 11-12 वर्षाचे, 16 वर्षाचे मुलं आहेत, त्यांच्याबरोबर त्यांचे आई-वडील केव्हा गप्पा मारायला बसतात हो? केव्हा चर्चा करतात? केव्हा त्यांच्यावर रामायणाबद्दल बोलतात, धर्माबद्दल बोलतात, देशाबद्दल बोलतात? झोमॅटोवर काय मागवायचं, स्विगीवर काय मागवायचं, हॉटेलमध्ये कोणत्या जायचं, कोणत्या कॉलेजमध्ये कोणत्या पिक्चरला जायचं, कोणत्या पबमध्ये जायचं, कोणत्या हॉटेलमध्ये जायचं, कुठे ट्रिपला जायचं, कुठे पायी जायचं, या विषयांच्या व्यतिरिक्त तुमच्या चर्चा काय आहेत? मग त्यांच्यावर तो संस्कार होणार कुठनं आहे? त्यांना माहीत कुठनं होणार आहे की हे काय आहे? मग ह्या जनरेशन गॅपला कसं भरायचं? नाही, ही जनरेशन गॅप आम्ही तयार केली आहे. आम्हाला आपल्यासारखे जे लोकं आहेत, जे लोकं या विषयाला समजून राहिले, जे लोकं या विषयाला त्याचं गांभीर्य लक्षात घेतात आहे. या सगळ्यांना ही चर्चा प्रत्येक ठिकाणी करावी लागेल. तुम्हाला करावी लागेल, मला करावी लागेल, सगळ्यांना करावी लागेल. कोणाच्याही घरी गेल्यानंतर त्यांच्या मुलाशी बोलावं लागेल. कोणाच्या इथे गेल्यानंतर आपण किती मुलांशी बोलतो? तुम्ही तुमच्या मित्राकडे जाता, तुम्ही त्याच्या मुलाशी बोलता का? कशाला मित्र त्याच्यापेक्षा प्रश्न विचारतो. एखाद्या घरात एक मुलगी आहे, तिचे वडील ते आपल्या मुलीशी चर्चा नाही करत. मग तिच्याशी जर तुम्ही चर्चाच करत नाही, तर ती आपली स्पेस, आपला विचार, तिला सहानुभूती, तिच्या समस्या कोणाजवळ मांडणार आहे ती? तुम्ही विभक्त झाले नाही, तुम्ही स्वतःला करून बरोबर. घेतलेलं आहे. तुम्ही जोपर्यंत तुम्ही परिवार या शब्दाचा अर्थ समजणार नाही, तोपर्यंत तुम्ही एकत्रच येणार नाही. तुम्ही लॉजिंग बोर्डिंग आहे. तुमचं घर म्हणजे आजच्या तारखेला लॉजिंग बोर्डिंग आहे. सकाळी तुम्ही उठता, तयार होता, आपल्या कामाला जाता, बायको उठते, तयार होते, आपल्या कामाला जाते, पोरं उठतात, तयार होतात, आपल्या कॉलेज-बिलेजमध्ये चालले जातात. संध्याकाळी सगळेजण एकत्र येतात. कोणीतरी येताना भाजी घेऊन येतं, कोणीतरी येताना पोळ्या घेऊन येतं आणि मग पुन्हा एकत्र जेवतो, झोपतो, विषय संपला. आम्ही 25 जण बसलो असतो, त्याच्यामध्ये आमच्या हातात सगळ्यांचा मोबाईल आहे. आम्ही कुठे चर्चा करतोय? संपलेली आहे आम्ही कुठे चर्चा करतो? आम्ही कुठे आज मी तुम्हाला मी चॅलेंज देतो तुम्हाला,
तुम्ही भारताचे पंतप्रधान सोडून राष्ट्रपती कोण आहेत 10 जणांना विचारा, ऐकायला माहित. राजा मोहनराव कोण होते हे विचारा, ऐकायला माहित नाही. तर या चर्चा होणार कशा आहे? तुम्हाला मला माझ्या आजीनी रामायण सांगितलं असेल, गोष्टी सांगितल्या असतील, मला मला माझ्या आजीनी संस्कार दिले असतील, ते संस्कार मी माझ्या मुलीला द्यायला पाहिजे, तरच ती ते सगळं शिकेल. आणि तेच जर मी तिच्याशी संवादच करणार नाही, तर तिच्या मनामध्ये जे दिसत आहे त्याला सत्य मानून ती समोर जाईल ना. त्यांची चूक नाही आहे, चूक आमची आहे की आम्ही आमच्या मुलांना वेळ देऊ शकत नाही. आम्ही आमच्या मुलांसाठी काही करू शकत नाही, ही आमची चूक आहे. सगळीच नवीन जनरेशन चुकीची नसते, त्यांनाही प्रश्न आहेतच. 100% कोणीच चूक नाही. आम्ही कोणत्याही मुलांना दोष देणार नाही, मी कोणत्याही पोरींना दोष देणार नाही. ते जर स्पेस मागत असतील, ते जर एखाद्या विषयावर बोलत असतील, तर ते त्यांनी ऐकलेलं आहे, ते त्यांनी समजलेलं नाही आहे. पण त्यांच्याशी त्या विषयावर चर्चा करणार, सत्य काय आहे सांगणार कोणी नाही. आज रामायणातले 4 प्रश्न तुम्ही तुमच्या मुलांना विचारा, तुम्हाला माहित नाही, त्यांना माहितच नाही रामायण. त्यांनी पाहिलंय रामानंद सागरचं रामायण. मग त्याच्यात जर त्या रामायणामध्ये एखादं कॅरेक्टर दाखवलं असेल, तर त्या कॅरेक्टरला सत्य मानून चालणारे लोक आहे. आणि आम्ही रावणाला ग्लोरिफाय करणारे लोक आहोत. आम्ही जे सिरियल पाहतो त्याच्यामध्ये जे राक्षस दाखवतात, जे देव दाखवतात, ज्या म्हणजे देवी दाखवतात, त्यांचे कपडे, त्यांचे कॉस्ट्युम पहा तुम्ही, तुम्हाला लक्षात येईल, तुम्ही ग्लोरिफाय करताय त्यांना. तुम्ही त्यांच्यातले म्हणजे तुम्हाला रामायणामध्ये सुद्धा हे सगळं दाखवायची गरज पडते. प्रश्न असा आहे कारण त्यांना रामायण माहित नाही. आता छोटा भीम नावाची एक सिरियल आहे. तुम्ही लहान मुलांना विचारा, त्यांना भीम म्हणजे तो छोटा भीमच वाटतो. पण भीम कोण होता हे त्यांना माहिती आहे का? कोणी सांगेल? त्याची आई सांगेल, आजी सांगेल, काकू सांगेल, मामा. घरात जर कोणीच नाही आता ते सांगतील कोण त्यांना? मग त्यांच्याकडनं तुम्ही ही अपेक्षा नका करू की त्याला काहीच माहित नाही. तुम्ही त्याच्या समोर जर घरातला दिवा लावला नाही, तर तुम्ही त्यांच्याकडनं अपेक्षा नको करू की ते देवळात जाऊन नमस्कार करते. तुम्ही त्यांना जर सांगाल, संस्कार जे एकमेकाकडे ट्रान्सफर होतात, ते पाहून होतात, शिकवून नाही होत. हो. तुम्हाला कोणी शिकवत नाही की तुम्हाला हे करायचं आहे, पण तुम्ही रोज पाहता आपल्या घरच्यांना एखादी गोष्ट करताना तुम्ही ते करायला लागता. हो, आई जर शुभम करूत म्हणत असेल तर मुलगी बाजूला मुलगी बाजूला बसेल, करेल, म्हणेल ती, तिला ते पाठ राहील. एक उदाहरण घ्या तुम्ही, आपल्याला सगळ्यांना सुख करता दुःख करता ही आरती पाठ आहे. कशी पाठ आहे? कारण आपण ते ऐकत आलो, कारण ती जात आपण आलोय. दर वेळेला म्हणत आलेला म्हणून ती पाठ आहे. आम्हाला मुलांकडे पाहताना या गोष्टीचा विचार करावा लागणार आहे की आम्हाला आमच्या मुलांना वेळ द्यावा लागणार आहे, आम्हाला आमच्या परिवाराला वेळ द्यावा लागणार आहे, आम्हाला आमच्या भावांना वेळ द्यावा लागणार आहे. आम्हाला हे ठरवावं लागेल. या वयात आल्यानंतर असं लक्षात येतं की आम्ही सगळ्यांपासून दूर आहे, आम्ही कोणाच्याच जवळ नाही आहे. आम्ही कोणत्या गोष्टींसाठी का बरं दूर आहे हेही आम्हाला माहित नाही आहे. आम्ही हिंदुत्व वाचवण्याच्या गोष्टी करतोय, आम्ही देश वाचवण्याच्या गोष्टी करतोय, पण हे वाचेल कसा? लोकच राहणार नाही तर वाचवाल कुठनं? पण सर मला सांगा की आता आपल्याकडे कुटुंब पद्धतवर आपण बोललो, राहणीमानात पण फरक पडलेला आहे. आधी आपल्या कॉलनीज असायच्या, आपण सगळे कुठे चाळीची प्रथा होती, कुठे आपल्या नागपुरात कॉलनीजची प्रथा होती. आता ते सगळं त्याचं रूपांतर फ्लॅट सिस्टम्स मध्ये झालं आहे. आणि मोठ्या मोठ्या शहरांबद्दल तर आपण ऐकलंच आहे की त्यांना शेजारी कोण राहतात हे सुद्धा माहित नाही राहत. पण नागपुरात सुदैवाने ती वेळ अजून यायची आहे. सो याचा पण काय या आपल्या कुटुंब पद्धतीला म्हणा किंवा आपल्या जुना रूढी परंपरा ज्या आपण आधी चालवत आलेल्या आहेत त्याच्यावर पण कुठे फरक पडतो आहे का? हे बघा, तुम्ही एक लक्षात घ्या, आपण जेव्हा एखाद्या समाजाबद्दल, एखाद्या याच्याबद्दल बोलतो, तेव्हा आपणही त्या समाजाचे घटक आहेत, है ना? आपण फ्लॅट स्कीम मध्ये राहायला जातो. आपण फ्लॅट स्कीम मध्ये राहायला केव्हा जातात माणसं? जेव्हा विभक्त होतात. मग तिथे सगळे नवीन लोक आलेले असतात. पण त्या फ्लॅट स्कीम मध्ये जर एखादा व्यक्ती असा असेल की जो सगळ्यांना एका सूत्रात बांधू शकतो, तो गणपती बसवतो, तो तर त्या फ्लॅट स्कीम मधलं वातावरण वेगळं होणार. चैतन्य असतं. पण ज्या फ्लॅट स्कीम मध्ये असे लोकच नाही आहे की जे सकाळी जातात आणि रात्री येतात, तिथे त्यांना माहिती नसतं की बाजूच्या फ्लॅटमध्ये कोण राहतं. या सगळ्या गोष्टी आपल्याला स्वतःला गृहीत धरून करायच्या आहे. आम्ही ही अपेक्षा लोकांकडनं नाही करू शकत, आम्हाला करावं लागेल, तेव्हा आम्ही लोकांना करू सांगू शकू. आम्ही जर हे लोकांना सांगूच शकलो नाही तर हे असंच राहणार आहे. म्हणजे पूर्वी काही असं नव्हतं असं नाही आहे, पूर्वी काही समस्या असतील. पण तुम्ही जोपर्यंत, आता तुम्हाला एक उदाहरण देतो, छत्रपती शिवाजी महाराजांनी सगळ्यात पहिलं स्वातंत्र्य युद्ध लढलं. जेव्हा मुसलमानांचं आक्रमण झालं, तुमची तर भाषाही बदलून गेली होती. छत्रपती शिवाजी महाराजांचा जेव्हा जन्म झाला तेव्हा तर तुमच्या भाषेमध्ये सुद्धा अरबी शब्द आले होते.
पण या सगळ्या याला जर स्वीकारून एखाद्याची मांडलिकी करून एखाद्याचा सुभेदार होऊन जर छत्रपती राहिले असते तर आज हा भारत तुम्हाला दिसला असता का? पण त्यांच्या आईने त्यांना तो संस्कार दिला, त्यांना तो संस्कार मिळाला की नाही, मी हिंदू आहे आणि मला हिंदवी स्वराज्य स्थापन करायचं, आणि त्यांनी तो विरोध सुरू केला. म्हणून आज तुम्ही आणि मी इथे बोलत बसलेला आहे. नाही तर मला नाही वाटत की आपण इथे तुम्ही हे घालून बसल्या असत्या, काय म्हणतात त्याला, ते मुस्लिम महिला घालतात आणि मी टोपी घालून बसला असता. बुरखा. आपण ही परिस्थिती का निर्माण झाली आहे? ही परिस्थिती निर्माण याच्यामुळे झाली आहे की आम्ही ते स्वीकारायला तयार नाही. आम्हाला सोपी आयुष्य पाहिजे आहे. हो. आम्हाला लढायचं नाही आहे, आम्हाला भांडायचं नाही आहे, आम्हाला सोपी आयुष्य पाहिजे आहे. आम्हाला 2 वेळचं जेवण पाहिजे, गोड पाहिजे, सगळं पाहिजे, पण आम्हाला लढायचं नाही. आम्ही जोपर्यंत माझ्यापर्यंत येणार नाही तोपर्यंत माझी मानसिकता ही लढायची नाही, हा आमचा प्रॉब्लेम. आणि आम्हाला जर हे सगळं टिकवायचं असेल तर आम्हाला याची चर्चा करावी लागेल. आम्हाला लोकांपर्यंत हे विषय न्यावे लागतील. जिथे बसाल तिथे चर्चा करावी लागेल. सगळेजण बोलतात आहे पण कोणी चर्चा नाही करत. तुम्ही जेव्हा एकत्र येता तेव्हा या विषयांवर बोलता का नाही बोलत? तुम्हाला या विषयांवर बोलावं लागेल. हे विषय फक्त सोशल मीडियावर दिसतात सर आम्हाला आता. आता हे सोशल मीडिया वरनं घराघरात गेले पाहिजे. आपल्या घरी, आपल्या संस्कृतीमध्ये पहिलेच्या काळी हळदी कुंकू व्हायचे. काय कारण होतं हळदी कुंकू व्हायचे? 4 बायांनी एकत्र यावं थोडं. त्या मोहल्ल्यात राहणाऱ्या त्या समाजातल्या प्रत्येक घटकांनी एका घरी एकत्र यायचं. त्या हळदी कुंकाच्या निमित्ताने सर्व बायका एकत्र यायच्या. हा त्याच्या मागचा सामाजिक उद्देश होता. जसं गणपती आपल्याकडे आता बसवतात. गणपती आपण गणपती बसवतो, एकत्र येतो, पण गणपती संपला की आपला पूर्ण विषय संपून जातो. या सगळ्या गोष्टी आमच्या ज्या पहिलेपासून चालत आलेल्या आहेत त्याच्या मागचं आम्हाला शास्त्रशुद्ध कारण काय, त्या कारणावर अभ्यास करून आम्हाला सगळ्यांना हे करावं लागेल. आपण सगळेजण दोषी आहे, फक्त पोरं दोषी नाही आहे, आपणही दोषी आहे. आत्महत्यांचे प्रमाण वाढलेले आहे, डायव्हर्सचे प्रमाण वाढलेले आहे. या सगळ्या गोष्टी ज्या घडतात आहे त्या घडण्याचं कारण आहे की आमच्यामधले संवाद तुटलेले आहे. आमच्यामध्ये संवाद नाही आहे, आमच्यामध्ये कोणाशी बोलण्याची संवाद नाही आहे, आमच्यामध्ये ती भावनाच लोप पावलेली. म्हणून हे सगळ्या जास्तीत जास्त प्रकार घडून राहिले. आता समोर बघताना काय वाटतं की बेसिक काय चेंजेस व्हायला हवेत? सगळ्यात पहिले तर आपल्याला स्वतःमध्ये चेंज करावा लागेल आणि आपला प्रयत्न तो आहे की स्वतःमध्ये हा चेंज करा की स्वतःला संस्कृतीच्या जवळ ठेवा जास्तीत जास्त. दुसरं, मुलांशी संवाद करा. मुलांना रामायण सांगा, महाभारत सांगा, मुलांना या सगळ्या गोष्टी समजावून सांगा. मुलांशी जास्तीत जास्त बोला, त्यांच्या समस्या ऐका, त्यांचे प्रश्न ऐका, त्या सोडवण्याचा प्रयत्न करा. आपले भाऊ, आपले बहिणी, आपले नातेवाईक जे दुरावले आहेत, ज्यांनापासून आपण महिने 2-2 महिने 4-4 महिने भेटलो नाही, त्यांना भेटण्याचा प्रयत्न करा. त्यांना एकत्र आणा, सामाजिक कौटुंबिक मेळाव्या टाईप घ्या, जास्तीत जास्त गेट टुगेदर करा. आणि या सगळ्या गोष्टींमुळे होणार हे आहे की तुम्ही जितके एकत्र याल तेवढं एकमेकांबद्दलची सहानुभूती वाढेल, समाजाची स्ट्रेंथ वाढेल आणि तुम्ही याच्याशी लढण्यासाठी सक्षम व्हाल. खूप छान. हे खूप कमी ऐकायला मिळतं आणि या चळवळीत खूप कमी लोक भाग घेतोय म्हणून सांगतात, पण प्रत्यक्षात भाग घेणारे फार कमी लोक असतात. आणि नवीन जे आई-वडील होणार आहेत आता, आय होप की त्यांनी पण या सगळ्या गोष्टींकडे लक्ष द्यायला हवं, की घरात तुळशीसमोरचा दिवा असू देत किंवा शुभम करोती असू देत, ती मोठ्यांमुळे लहानांपर्यंत रुजत गेली पाहिजे. हा आमचा आपल्या सगळ्यांचा उद्देश राहील. आणि एक छोटासा मेसेज तुमचा सगळ्यांसाठी. मेसेज, कुटुंब म्हणून जगायचं असेल तर हिंदू म्हणून जगावं लागेल. खूप छान. आणि जोपर्यंत तुमचं कुटुंब एकत्र आहे, तोपर्यंत तुमचा धर्म एकत्र आहे, तोपर्यंतच हा देश एकत्र आहे. हा देश टिकवायचा असेल तर कुटुंब टिकवावं लागेल आणि कुटुंब टिकवायचं असेल तर धर्म टिकवावा लागेल. आता संस्कृतीवर गप्पा मारतोय म्हटल्यावर भाषेचा प्रश्न आलाच. आणि आता सध्या हिंदी, मराठी आणि वरचे सगळे वाद सुरू आहेत. तर तो काय एक विषय आहे आणि त्यावर आपलं काय मत आहे? ऍक्च्युली तुम्हाला खरं सांगू का, हा जो मराठी हिंदी जो भाषेचा वाद आहे हा शुद्ध राजकारणी वाद आहे, पॉलिटिकल आहे. म्हणजे ज्याला मराठी येत नाही त्याला मारा,
किंवा त्यांच्याशी वाईट वागा, हे सगळं पॉलिटिकल स्टंट आहे. स्वतःच्या मुलांना तुम्ही इंग्रजी शाळांमध्ये शिकवता आणि कॉलेजमध्ये इंग्रजी जाता आणि हिंदीला मराठी येत नाही म्हणून मारता. तुम्ही सगळ्यात पहिले हे लक्षात घ्यायला पाहिजे, छत्रपतींचा भगवा झेंडा हा महाराष्ट्रापासनं तर कटक दिल्लीपर्यंत गेलेला आहे. म्हणजे पेशव्यांचं तर एक उदाहरण आहे की राजा छत्रसालनी जेव्हा पेशव्यांना निरोप पाठवला की असं असं झालेलं आहे, तुम्ही आक्रमण मला मदतीला या, तेव्हा पेशवे जेवायला बसले होते. त्यांनी जेवण सोडून ते त्याच्या मदतीला गेले. 500 किलोमीटर घोडदौड त्यांनी 1.5 दिवसात पूर्ण केली. का बरं केली? पेशव्यांनी लिहिलेलं आपल्या ह्याच्यात की जर मी जर जायला उशीर केला तर उद्या इतिहास हे म्हणेल की जेव्हा तुम्हाला मदत मागितली तेव्हा तुम्ही जेवत बसले होते. हा आमचा मराठीचा इतिहास आहे. मराठीनी सगळ्या भाषांसाठी, सगळ्या भाषांना एकत्र आणलेलं आहे. आज भारतामध्ये जो हिंदुत्वाचा झेंडा, जो भगवा झेंडा फडकतोय, तो मराठी लोकांमुळे फडकतोय, मराठी भाषेमुळे फडकतोय. आणि आम्ही हिंदींचा राग करायचा, आम्ही त्यांना मारायचं, याला तथ्य नाही आहे. हे राजकारणी विषय आहे सगळे. असं आहे, कोणाला कोणती भाषा येते किंवा नाही येत याच्यावरनं त्याची क्रेडिटिबिलिटी संपत नाही. आणि दुसरं जे लोक हे सगळं करतात आहे त्यांचे बिझनेस पार्टनर कोण आहेत? मराठी आहे का सगळे? त्यांनी मुंबई महानगरपालिकेवर राज्य केलं, 30 वर्ष ते होते. त्यांनी किती मराठी कॉन्ट्रॅक्टर मोठे केले? मराठी माणसाला वडापावच्या गाड्या लावायला लावल्या आणि बाकीच्या हिंदी लोकांना करोडपती मोठे मोठे कॉन्ट्रॅक्ट दिले. आणि कोणत्या तोंडाने तुम्ही मराठी म्हणता? कोणत्या तोंडाने तुम्ही त्या पाणीपुरीवाल्याला मारता? त्याला मराठी नसेल येत तर तुम्ही त्याच्याशी हिंदीत नका बोलू, तुम्ही मराठीत बोला, त्याला हिंदीत बोलू द्या. तुला मराठी येत नाही म्हणून तुला मारायचं, हा शुद्ध भंपकपणा आहे, मूर्खपणा आहे. याला काही अर्थ नाही. मराठी आणि भाषेचा वादाचा काही विषय नाही. प्रत्येक प्रांताची आपली भाषा आहे. प्रत्येक भाषिकाला आपल्या भाषेबद्दल गर्व पण आहे. कोणाला असं नाही आहे की मराठी माणसांना आपल्या भाषेचा गर्व नाही. सगळ्यांना आपल्या भाषेचा गर्व आहे. 2-4 लोक मिळून मराठी होत नाही. हा मराठी खूप मोठ्या मनाचा माणूस आहे आणि त्याला सगळं स्वीकारता पण येतं. त्याच्यामुळे हा वाद जे निर्माण करतात त्यांनी आपल्या निवडणुकीच्या कार्यक्रमामध्ये याचा मराठी वाद निर्माण केलेला आहे. याला काही अर्थ नाही आहे. लोक याचं उत्तर तसंही त्यांना देणार आहे. कोणाला मारणं या विषयाकडे. आणि जर मराठीचाच एवढा तुम्हाला मराठीबद्दल एवढं आपुलकी तुम्ही दाखवताय की तुम्ही हिंदी साईडला लोकांना मारून राहिले, तर मग नमाज पढणारे लोक तर हिंदीमध्ये उर्दूमध्ये नमाज पढतात. त्यांना काय नाही मारत मराठीत नमाज पढा म्हणून? म्हणजे शक्ती कुठे वापरायची? तर फक्त राजकीय हेतूनी वापरायची, हा त्याचा अर्थ आहे. भारत एक सर्व भाषिक हिंदू देश आहे. इथे प्रत्येक प्रांताची आपली भाषा आहे, तिला आपलं महत्व आहे आणि त्या भाषेचे प्रेम करणारे लोक त्या प्रांतात राहतात आहे. म्हणून एकमेकांच्या भाषेवर राग करणे, त्यांना मारणे, त्यांना डिवचणे हे योग्य नाही आहे. हा मूर्खपणा. खूप सटीक उत्तर आहे हे सर हे. आणि मला वाटतं की हे ज्याचा त्याचा एक काय म्हणूयात दृष्टिकोन आहे आणि तो त्या प्रकारे त्या गोष्टीला बघतो आहे. एक म्हणजे आपलं नाव आलं आणि RSSचं नाव नाही आलं असं होत नाही. पण एक थोडा ट्रिकी क्वेश्चन आहे. RSS राजकारणाव्यतिरिक्त एका व्यक्तीवर किती छान प्रभाव पाडू शकतो हे मला तुमच्याकडनं ऐकायला आवडेल. नाही, सगळ्यात पहिले RSSचा राजकारणाशी काही संबंध नाही. RSS राजकारण करत नाही आणि RSSचा राजकारणाशी काही संबंध नाही. RSS फक्त माणसं घडवण्याचं काम करते. ते माणसं कार्यकर्ता म्हणून, स्वयंसेवक म्हणून देशासाठी, धर्मासाठी आणि राष्ट्रासाठी वेळ देऊ शकले पाहिजे. येणाऱ्या आपली संस्कृती टिकवण्यासाठी प्रयत्न करणारे पाहिजे. आणि या सगळ्या गोष्टींवर एक RSS एक सांस्कृतिक संघटना आहे. त्यांचा विषय फक्त एवढाच आहे की राष्ट्रभक्ती
प्रत्येक मनामध्ये निर्माण करायची, राष्ट्रभक्ती प्रत्येक गावामध्ये प्रत्येक माणसापर्यंत पोचवायची आणि समाजासाठी मी काहीतरी करू शकतो हे प्रत्येकाच्या मनात रुजवायचं आणि त्याला समाजासाठी काम करण्यासाठी प्रेरित करायचं, हे सरकारचं काम. आणि आपण आता गोरक्षण सभेचे सचिव म्हणून कार्यरत आहात आणि आता इतक्या वर्षापासून यासाठी काम करता आहात. तर आता कसं या संदर्भातलं काय आपलं कार्य असतात किंवा या संदर्भात कशी एक आपल्याला मदत समाजाकडून पण लागते? हे पहा, ही जी संस्था आहे जिथे आपण बसलो आहे, ही गोरक्षण सभा, हिची स्थापना 1888 साली झाली. स्वर्गीय गोपाळराव भिडे म्हणून त्यावेळेचे एक चिंतक होते. त्यांनी असं पाहिलं की इंग्रज लोक बाहेरनं गायी आणतात आहे, मुसलमान लोक गायी कापतात आहे, तर ज्या भारतीय वंशाच्या गायी आहेत त्या संपत चालल्या. मग या भारतीय वंशाच्या गायींना वाचवण्यासाठी गोरक्षणची स्थापना सुरू आहे की भारतीय वंशाच्या ज्या गायी आहेत त्या टिकल्या पाहिजेत, जगल्या पाहिजेत, म्हणून गोरक्षणची स्थापना झाली. आणि हे गोरक्षणची स्थापना झाल्यानंतर आज 1888 पासून 136 वर्ष निरंतर गोसेवेचं व्रत घेऊन इथे काम चालू आहे. इथे आलेल्या गायी वाचवणे, त्यांच्यासाठी मेडिकलच्या सुविधा उत्पन्न करणे, चांगले झालेल्या गायी शेतकऱ्यांना देणे, दुधासाठी प्रयत्न करणे, गोमूत्र, गोमय, नंतर शेण याचा शेतकऱ्यांना काय उपयोग आहे हे समजावून सांगणे. आणि पहिले आपल्या देशामध्ये, आपल्या समाज संस्कृतीमध्ये गोधन म्हणायचे, गोधन हो. म्हणजे गाईला आपण धन म्हणत होतो. तर हा भाव जो आता लोप पावत चाललेला आहे, या भावाला जिवंत ठेवण्यासाठी आमची संस्था काम करते. आम्ही लोकांमध्ये गायीबद्दल प्रेम निर्माण, जे गायींबद्दल श्रद्धा आहे त्या श्रद्धेला जागृत ठेवण्याचं काम करतो. आम्ही लहान मुलांना गायीबद्दल माहिती देतो, त्यांच्या मनात गायीचं महत्त्व पटवून देण्याचं काम करतो. आणि आम्ही गाय आणि समाज याचा ताळमेळ कसा बसवायचा याच्यासाठी प्रयत्न करतो. आणि जर आता कुणाला इथे सेवा द्यायची असेल त्यांच्या हिशोबाने, तर काय सगळ्यांसाठी ओपन आहे? सगळ्यांसाठी ओपन आहे. तुम्ही आपली सेवा देऊ शकता, इथे येऊन काम करू शकता, आर्थिक सेवा देऊ शकता. कारण आर्थिक सेवेची तशी खूप गरज असते. ही संस्था ही सामाजिक संस्था आहे, लोकांच्या डोनेशनवर चालणारी संस्था आहे. आणि या संस्थेमध्ये तुम्ही ज्या पण प्रभावाने मदत कराल ती मदत आम्ही स्वीकारतो. आणि जास्तीत जास्त लोकांनी गायीचा वाचवण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. कारण आमच्याकडे ज्या गायी येतात, ज्या मुसलमानांकडनं कत्तलखान्यातनं वाचवलेल्या गायी असतात, त्या गायी आमच्याकडे येतात. ॲक्सिडेंटवाल्या गायी येतात, त्यांचे औषध, त्यांचं ऑपरेशन हे सगळं आम्ही इथे करतो. आणि या सगळ्या गोष्टी करत असताना समाज जोपर्यंत या विषयाच्या बरोबर उभा राहणार नाही तोपर्यंत हे ध्येय किंवा हे उद्दिष्ट साध्य होणार नाही. म्हणून आम्ही लोकांना तसंही आव्हान करतो की गायीसाठी चारा द्या, प्रयत्न करा. आणि या सगळ्या ह्याच्यातनं एक गायीचं महत्त्व येणाऱ्या पिढीपर्यंत कसं पोहोचवता येईल याचाही आम्ही प्रयत्न. आणि तुमच्या माध्यमातून मी लोकांना हे आव्हान करतो की कृपा करून गायीला शिजलेलं अन्न देऊ नका. गायींना एक पोळी सुद्धा खाऊ घालू नका. गायीचं अन्न हे गायीला द्या, माणसाचं अन्न हे माणसाला द्या. तुमच्या गायीला अन्न दिल्याने तुम्हाला पुण्य लाभणार नाही, तिचं आयुष्य कमी होईल, तुम्हाला पाप लागेल. कारण गायीची पचनक्रियेमध्ये शिजलेलं अन्न जेव्हा जातं तेव्हा गॅस फॉर्म करतं आणि तो गॅस रिलीज होत नाही, तर गायीच्या पोटाला छिद्र करून तो गॅस काढावा लागतो. मी सर्व लोकांना तुमच्या माध्यमातून आव्हान करील की गायीचा नैवेद्य काढण्याच्या ऐवजी गायीची जे डाळ खाते, कच्ची डाळ खाते, कच्चं काही पण द्या, पण शिजलेलं अन्न, पोळी, भात गायीला देऊ नका. ते तुमच्या पूर्वजांपर्यंत पोचणार नाही, हे लक्षात ठेवा. हे आव्हान आहे, ही विनंती आहे. आणि सगळ्यांनी या गोष्टीचा विचार करावा, ही विनंती आहे. सर, विश्व हिंदू परिषद सरळ भाषेत काय सांगाल? विश्व हिंदू परिषद हे सगळ्यात मोठं हिंदू संघटन आहे आणि हिंदूंच्या रक्षणासाठी ते काम करतात. विश्व हिंदू परिषदेचे याच्या व्यतिरिक्त पण खूप आयाम आहेत.
विश्व हिंदू परिषद हे गायींच्या संरक्षणासाठी काम करतं. विश्व हिंदू परिषद हे हिंदूंच्या प्रत्येक विषयाला ताकदीने उचलण्याचं काम करतं. आणि हिंदू समाजासाठी जे धर्मांतरण होतात आहे त्या धर्मांतरण रोखण्यासाठी काम करतं. ज्या ग्रामीण भागामध्ये ख्रिश्चन लोकांनी शाळा आणि हॉस्पिटलमुळे कन्व्हर्शन केले, तिथे एकल विद्यालयासारखे प्रकल्प चालवून, हॉस्पिटल्स चालवून हिंदूंना थांबवण्याचं काम करतं. कन्वर्ट झालेल्या लोकांना पुन्हा आपल्या धर्मामध्ये वापस आणण्याचं काम करतं. विश्व हिंदू परिषदेचा आयाम खूप मोठा आहे आणि एक हिंदू ऑर्गनायझेशन आहे की ज्यांचं काम हिंदूंसाठी काम करणं एवढं. आता आपल्याकडे तर एवढा काळांचा इतिहास आहे आणि वेगवेगळ्या क्षेत्रातून लोक जेव्हा भारतात येतात, आपली संस्कृती पाहतात, तर त्यांच्यावर कसा एक इम्पॅक्ट आहे आपला? म्हणजे पूर्ण जगात आपल्या भारतीय संस्कृतीचा काय इम्पॅक्ट आहे? मला असं वाटतं की जग जग आपल्याकडे एक कल्चरल कंट्री म्हणून पाहतो, म्हणजे सांस्कृतिक राष्ट्र म्हणून पाहतो. कारण भारताने आजपर्यंत जगाला जे काही दिलं आहे ते मला नाही वाटत दुसऱ्या कोणत्या संस्कृतीने दिलं. आपण म्हणतो, पहा तुम्ही लक्षात घ्या की आपल्या इथे या सगळ्या गोष्टी, आपण मगाशी कुटुंब व्यवस्थेवर बोललो आहे, आपण ज्या ज्या गोष्टींवर बोललो आहे ती पूर्ण भारतीय संस्कृतीचा पूर्ण आयाम आहे. आमच्या इथे आमच्या संस्कृतीमध्ये विज्ञान हे विज्ञान त्याच्यामध्ये आपोआप होतं. आता जसं एक उदाहरण मी तुम्हाला देतो, तुम्ही विचार करा याच्यावर की ग्रह 9 ग्रह आहेत, ते आम्हाला असं शिकवलं जातं की 1600 मध्ये वगैरे कळ. पण परंपरेनुसार आमच्या इथे ज्या पूजा व्हायच्या त्याच्यात आम्ही 9 ग्रहाची पूजा करत आलेलो आहे. पृथ्वी, सूर्यामध्ये बाकीचे ग्रह आजूबाजूला आहे आम्ही सांगत आलेलो. आमच्या इथे सायन्स हे पूर्णपणे प्रगत होतं. फक्त ते लोकांपर्यंत मधल्या आक्रमणी काळात, म्हणजे मी असं म्हणेल की जेव्हापासून मुसलमानांची आक्रमणं आणि या सगळ्या गोष्टींमुळे भारतीय समाज हा स्वतःला वाचवण्यासाठी लढत होता, हा स्वतःला टिकवण्यासाठी लढत होता, त्या काळामध्ये काही गोष्टी लोप पावल्या असतील, काही गोष्टी स्मृतीच्या बाहेर गेल्या असतील. पण हे युरोपातल्या आणि बाहेरच्या लोकांना हे माहिती आहे की भारतीय समाज हा प्रगत समाज आहे, हा सांस्कृतिक समाज आहे. ते आता तुमचं अनुकरण करायला लागले आहे. आता मी रशियामधला एक व्हिडिओ पाहत होतो, तिथल्या मुली साडी घालायला लागल्या आहे, तिथे लग्न 7 फेऱ्यांनी करायला लागले आहे आणि या सगळ्या गोष्टी त्यांनी आमच्याकडनं शिकल्या. पण कुठे कुठे असं दिसून येतं की आमच्या समाजामध्ये खूप जास्ती आमच्याच चालीरीतींवर प्रश्न निर्माण करून ते आम्ही सोडायला निघालो. भारतीय, युरोप, विदेशी लोकांच्या मनामध्ये तर आमच्या देशाबद्दल प्रेम आहेच, पण ते प्रेम ज्या कारणामुळे आहे ते कारण आम्ही टिकवण्याची गरज आहे. एकंदरीत खूप छान चर्चा आज झाली सर आपल्यासोबत आणि ओव्हरऑल सगळे पॉइंट्स क्लिअर झालेले आहेत नवीन जनरेशनसाठी, जुन्या जनरेशनसाठी. आणि भारत आधीपासूनच एक सदन राष्ट्र होतं आणि पूर्ण जगासमोर ते असंच नेहमी याच पद्धतीने येईल आणि आपली संस्कृती टिकवून ठेवेल अशी आपण आशा करूयात. नमस्कार. आशा आहे की तुम्हाला आजचा पॉडकास्ट हा आवडलेला असावा. यासारखेच अनेक नवनवीन विषय आम्ही तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत मुद्रा या चॅनलवर. आम्ही आणत आहोत जमिनीशी जुळलेले असे व्यक्ती जे तुम्हाला इन्स्पिरेशनल ठरेल, बरोबर? सो मुद्रा पॉडकास्ट बॅक टू रूट्स. फॉर बेटर फ्युचर. आणखी काय सांगायचं पॉडकास्ट बद्दल? हा बरं, पॉडकास्टमध्ये अजून कोणाबद्दल तुम्हाला पॉडकास्ट बघायचे आहे हे कमेंटमध्ये तुम्ही आम्हाला कळवा. तर तुम्हाला हा पॉडकास्ट जर आवडलेला असेल तर नक्की आमच्या मुद्रा पॉडकास्ट या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. अगर आपको पॉडकास्ट का वीडियो शूट पसंद आया हो तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि लाईक करा. नमस्कार मित्रांनो, आम्ही मुद्रा पॉडकास्ट चालू केलेला आहे, ते पण मराठीमध्ये. असं नाही आहे लँग्वेज बॅरियर वगैरे काही नसतं. आम्ही याला मराठी, हिंदी, इंग्लिश, इवन बाकीचे जे रिजनल लँग्वेज आहे त्याच्यामध्ये पण करणार आहोत. आमचा हेतू एकच आहे, कसं पण करून भारताच्या जे रूट्स आहे त्यांना पूर्ण जगामध्ये पसरवायचं. कारण सगळ्या जगाला एका कुटुंबामध्ये आणण्याची शक्ती फक्त भारतात आहे.
आमची होस्ट ऋतुजा आणि आमचे येणारे सर्व गेस्ट सगळे मिळून फक्त एकच प्रयत्न करतोय की तुमचं आणि तुमच्या येणाऱ्या पिढीचं फ्युचर हे सुखमय आणि आनंदमय असो. मुद्रा पॉडकास्ट Back to roots! फॉर बेटर फ्युचर.